कशी लागली ती खतरनाक व्हिडिओ. ती कार रात्रीची होती आणि माझी सगळं आंघोळ बिंघोळ झाली आहे. आता वाजले आहे 11. स्कूलचा टायमिंग. चला जाऊ दे, थोडे करेल. तर ती रात्रीची व्हिडिओ कोणी एकच व्ह्यूज पाठवलं. बाकी सगळे काय करते पटकन पाठवा पटकन. मी पण तयार झालो आता व्ह्यूजसाठी. सबस्क्रायबर खूप कमी आहे. आणि जोपर्यंत ती व्हिडिओ अपलोड होती तोपर्यंत ती व्हिडिओ तुम्ही बघा. ती अपलोड झाल्यावर बघा. मग ती व्हिडिओ अपलोड झाल्यावर मग तिचं ते कमेंट शेअर सबस्क्राईब काय करायचं तेव्हा करा. पण सबस्क्राईब करा यार. सबस्क्राईब खूप कमी आहे, 3. सर डाऊन आहे. मी काय करू? काय यूट्यूबचं काय कामच नाही म्हणजे मला. तर ती व्हिडिओ तुम्हाला बघायला पाहिजे. मी पण बघितली. बापरे, सकाळ झाली आम्हाला एवढी भीती वाटते की मी डायरेक्ट उशीजवळच बसले. उशी ही माझी मी उशीजवळच बसलो. तर आता मी रूममध्ये बसलो, माझ्या मोठ्या रूममध्ये, जे तुम्हाला सकाळी सांगितलं होतं. आत्ता पण सकाळच आहे. तर मग कॅमेरा बसून घेऊ द्या. आता दिसतं क्लिअर? बरं ठीक आहे, काय नाही. तर मी कसाही काढू शकतो, माझी मर्जी. तर इथं लागले ते नका बघू, माझं फेस बघा. तर आज मी 3rd स्टँडर्डला मी 3rdचं टी-शर्ट घातलं आहे. चममध्ये पण डायरेक्ट. तर तुम्हाला दाखवू नाही शकत. हा दाखवू शकतो, पण मी असा लावला. तर असा मोबाईल तर ठेवला मी इथं. हे आहे ना, हे याच्याने खाली नको पडायला मोबाईल. तर माझे पप्पा म्हणते असं काही ना काहीतरी की दूधपोळी खा, असं खा. मी तर खूप बारीकच आहे. अरे बारीक आहे असं. त्याच्याहून ठीक आहे. पप्पा असे काहीतरी म्हणताय आहे. तर माझी फॅमिली पण असे थोडे नीट फिट. तर चला मग काहीतरी भेटूया. मग संडेला भेटायचं. कधी भेट? तर मी म्हणत होतो की मी रोज ह्या टायमिंगला व्हिडिओ काढू. मी उठल्या व्हिडिओ काढू. तुम्ही फक्त मला सांगा, कमेंटमध्ये सांगा. मी लगेच करेल, लगेच. तसे बाकीचे यूट्यूबर करता, पण क्रेझी XYZ माय फेवरेट यूट्यूबर. मला खूप आवडतं त्यांचा ब्लॉग. मी रोज बघतो आणि त्यांना आवडतं ते लाईक करा. तर छोटा भाऊ समजून लाईक करा. मी पण आहे, मी तर खूप मोठा फॅन आहे. तर तुम्ही पण माझे फॅन व्हायला पाहिजे. जसे क्रेझी XYZ आणि जसे की सगळे यूट्यूबर असं. म्हणजे मी पण त्याच्यामध्ये यायला पाहिजे. थँक्स. मला पण घेऊन टाका त्याच्यामध्ये. आणि मला पण सबस्क्राईब करा जसे त्यांचे सबस्क्रायबर्स आहे. आता मी नवीन आहे. मागच्या दिवशी मी एक व्हिडिओ बनवायचा आठवण नसेल, पण तरी करा लाईक सबस्क्राईब तरी करा. तर मी असं बेडवर काय बसलो आहे. मी फक्त माझ्याकडे कॅमेरा नाही, बाकी असलं ना तर मस्त मी चिल केला असतं. जसं की आता मी या बेडवर बसलो आहे. वरती असती, पण मी एसी नाही लावली. थंडीचे दिवस आहे. मधून एखादून कपड्यावर कपडा, एकच कपडा आहे. लाईक या सबस्क्राईब. तर आता मी काय करू शकत नाही. आणि माझे डोळे ना कॅमेऱ्याकडे बघायचं राहतं ना. मला असं व्हायचं राहतं माझा फेस कसा येतोय, त्याच्यावर मी कॅमेऱ्याकडे बघतो. तर मला असं बघावं लागतं आणि माझा फेस दिसत नाही व्यवस्थित. तर जाऊ द्या, केस नाही बरोबर. बाहेर बाल्कनी म्हणजे बाहेर कपडे वाळवायला गार्डन पण आहे.
या काय तिकडे आता बाकीचे यूट्यूबर्स 1 कोटी कमवता, जसं की आमच्याकडे पण 1 कोटीमध्ये काय येईल, म्हणजे 1 करोडमध्ये काय येईल सांगा. 1 करोडमध्ये कमेंटमध्ये सांगा. 1 करोडमध्ये काय काय येऊन जाईल ते फक्त कमेंटमध्ये सांगा. काही ही गाडी येईल, ही गाडी नाही येऊ शकत कारण की ती पुराणे जमान्याची गाडी आणि ही बॅन आहे. माझ्या फक्त भावाने मार्करने खच्चर करून दिलं आणि माझ्या मोठ्या भावाची गाडी आहे. आणि आज काय खास दिवस नाही यार, तर स्कूलला जायचं तर मग काही चांगलं मजा नाही येत. 1 घंट्याचं असतं पण आता काय करू नाही शकत. 11 वाजले की काय मला स्वतःलाच नाही माझी सगळं स्कूलची बॅग भरली, सगळं झालं आहे. तर मी आता काय करू नाही शकत, फक्त टाइमपास के ना त्याच्यात मी काहीच नाही करू शकत. आता ह्या रूममध्येच पडलो आहे. पडदे भाई तू हट जा रे. तर पडदे माझे हे म्हणजे कर्टन्स माझे ब्लॉक काढून येते, पण मी इकडे केले कर्टन्स. तर मी ह्या रूममध्ये काय करू, ह्या रूममध्ये बस चिल अँड चिल. हा माझा जुना बेडरूम. ह्या रूममध्ये त्याचे जसं त्या रूममध्ये होतं. तर मी आता काय करू नाही शकत, फक्त स्कूल ट्युशन जायचं. ट्युशनवरून स्कूलवरून ट्युशन म्हणजे 12 वाजता जायचं. 5 वाजता यायचं. 6:30ला निघायचं ट्युशनवरून. मग तर माझी ताई असंच म्हणत होती काय करतोय असं. तर स्कूलवरून 12 वाजता जायचं. ते पहिले बोलले 5 वाजता यायचं. मग नाश्ता बिष्टा करायचा. मग काय करायचं, ट्युशनला जायचं. मग 8 वाजता यायचं. सगळी तयारी झोपायचं. सकाळी परत उठायचं. परत असं ब्लॉक काढावा लागतो 1 घंट्याचा आणि तो 2-3 घंट्याचा. मग काय माझी त्याच्यात थकान होती. मग काय जसे त्यांना तर कॉलेज, मोठ्या यूट्यूबरला तर फक्त कॉलेज झालं, सगळं झालं. आता मला पण कॉलेज करायचं, पण मी ठरलं आहे. आता माझा भाऊ 10thला नाही आहे, 9th म्हणजे 10thला जाणार आहे आणि त्याच्यानंतर कॉलेज. तर मी असं नाही समजू शकत की मी पण असं कॉलेजला जाईल 3rd नंतर. पण असं नाही, शिक्षण करणं खूप चांगलं राहतं आणि स्टडी करणं पण खूप चांगलं राहतं. म्हणजे माइंड फ्रेश, म्हणजे तुम्ही मोठं होऊन हे पण सायन्स पण शिकू शकता. तुम्हाला ते हार्ड स्पेल लागेल ते पण तुम्हाला समजेल. म्हणजे रोज आता तुम्ही फर्स्टला असेल, फर्स्टच्या मुलांना जर कळत नाही, ते फक्त मस्ती करतात. मी फर्स्टच्या मुलांसाठी सांगतो, प्लीज तुम्ही अभ्यास करा. मोठं होऊन माझ्या जसं हुआ, मग असं यूट्यूब करा. मग ना असं हुआ माझं जसं मी यूट्यूब करतो. आता यूट्यूबवर असं हे करतो मी, सबस्क्रायबर वाढवतो, व्ह्यूज आहे, शॉर्ट्स बनवतो तुमच्यासाठी. तुम्ही पण माझ्यासाठी असं करा. छोट्या मुलांना पण कळायला पाहिजे. तुम्ही आता जर तुम्ही मोठे असणार, तुमच्यासाठी छोटा भाऊ असणार, तर त्याला पण अभ्यासाला शिकवा. त्याला नवीन काहीतरी शिकवा. त्याला असं बाहेरचं काहीतरी दाखवा, नवीन. असं नाही की सारखं बाहेरचं, कधी मध्ये बाहेरचं दाखवायचं. आणि अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, कारण की मोठं होऊन आपल्याला काही येणार नाही. मग आपण असं स्पेलिंग वाचता नाही येणार. मग आपण एकदम असं डोकं दुखेल.
म्हणजे काय कळणार नाही. आपण काय अभ्यास केला होता त्या वर्षी फर्स्टला, आपण काय केलं होता, मग ते आपण सगळं विसरून जाऊ. तर त्याच्यामुळे ते सारखं रिपीट करायचा, म्हणजे अभ्यास करायचा पण तोच रिपीट करा. म्हणजे आता मी फर्स्टला पहिले करायचो बा, ABCD वाचायचो, मला सगळं आठवण आहे. पण आता बा त्यांना माहीत नाही गोष्ट काय राहतं, म्हणजे स्टोरीची स्पेलिंग काय त्यांना नाही आहे. त्यांना प्रॅक्टिस पाहिजे राहते. प्रॅक्टिस झाल्यानंतर त्यांना कळतं की काय. आणि रात्री तुम्हाला सांगायचं राहून गेलं, जे ॲड्रेस कशाचा होता, तो ॲड्रेस भगूरला गेलो. तो सगळ्यात लांब भगूरला गेलो होतो. माझी तिथं दिदी होती, मोठी दिदी. आणि ती ना कशी करत होती, म्हणजे ती अशी म्हणजे ती मोठ्यांना बनवली होती चहा. त्यांना भीती नाही वाटत, त्या मोठ्यांसोबत बघा. आणि त्यांना भीती वाटते ते नका बघू. प्लीज मी तुमचे हात जोडतो, त्या व्हिडिओ बघा पण जपून बघा. कोणाला म्हणजे भीती नका वाटू देऊ, नंतर माझ्यावर नाव येईल. त्याच्यामुळं रिक्वेस्ट करतो, कोणी म्हणजे लहान मुलांनी नका बघू. मोठ्यांना भीती नसेल वाटत तर मोठ्यांनी बघा. म्हणजे असं मोठे जसे की 5th मध्ये, 6th, 9th, 10th असे जण बघा. त्यांना भीती नाही वाटत भूतांची, ते रोज हॉरर मूवी बघता असं. तर आता मी काही करू नाही शकत, फक्त यूट्यूब करू शकतो. आता मोबाईल ठेवला आहे, तर मी तुमच्यासमोरच बोलते. अरे करते सांगा आता मला. तर मी आता माझं खरं नाव अर्णव नाही, यश आणि अर्णव माझं खोटं नाव आहे. मी टॉप याच्यासाठी केलं होतं. माझा पप्पा आता इकडे आले होते, विचारतो काय करतो. त्याच्या मी आज स्टॉप करतो. आणि काय करू शकतो मी आता, करू शकतो पण मी आता 3rd आहे. बाकीचे जे यूट्यूबर आता ते किती केलं असेल, 12. माझ्या पप्पा तरी 17 केली आहे, माझ्या मम्मीने तरी 12 केली, 12, 13 असं काही केलं असेल, मला पण नाही माहीत. आणि त्या दिवशी 2025ला 1 ऑगस्ट 1 ऑगस्ट कोणचा ऑगस्ट ए वरून येतो ना 1 ऑगस्ट. त्या दिवशी मला बड्डे होता यार. तुम्ही मला विश केलं नाही, असं होऊच नाही शकत यार. बाकींच्या यूट्यूबरला असं कधी होऊच नाही शकत यार. तर आता पुढच्या याला बघू, मग मी तुम्हाला दाखवेन माझ्या बड्डेवर किती सबस्क्रायबर येईल. मला स्वतःलाच नाही माहीत मी काय करेल लाईफमध्ये, मी कसं हे करू शकत. आता 12 वाजले, 12 वाजून 11 नाही तर 11-12 मिनटं झाले असेल. तर आता माझ्या स्कूलचा टाईम होतो आहे. तिकडं हॉलमध्ये बसले, मी रूममध्ये आलो आहे. कारण की माझे पप्पा फोनवर बोलत आहे थोडं हळूहळू. तर थोडं हळूहळू बोलतो, कोणाला कळायला नाही पाहिजे. मी मोबाईल मम्मीला वाटत असेल जाऊ दे तिकडे गेम खेळतोय, मी आवाज देईल ते येऊन जाईल, काय नाही. पण मी ब्लॉग काढतोय, मम्मीला काय माहीत. तर माझे सगळं झाले. काल ट्युशनला पूर्ण एक बॅग, हे पूर्ण माझं दुखतंय का सांगू. कारण की ना माझं ते पुस्तक आहे ना, म्हणजे बुक्स, ते पूर्ण बॅग गेलो होते. पूर्ण पाठ दुखले, बापरे. मनच नव्हतं करत, पण काय करू मी आता. माझा यूट्यूब चॅनल आहे, आता करावंच लागेल. काय लोक म्हणतात तू मागच्या वर्षी काय करत होता. तर मी सांगतो एक मागच्या वर्षीची स्टोरी. मी 2nd होतो आणि तेव्हा माझी फायनल एक्झाम चालू झाली होती. आणि त्या दिवशी मी पास झालो. किती 90 आउट ऑफ 90 पडले मला, 30 आउट ऑफ 90. म्हणजे मी पास झालो होतो. आणि फर्स्टला मी 30 आउट ऑफ 93 म्हणजे किती, टॉपरशी पण जास्ती काढले होते मी.
पण आता थोडंसं तरी कमी कमी आले. आता थोडं ह्या थर्डच्या पेपरला थोडं हार्ड होतं. आता फायनलचे पण आता फायनल रिझल्ट येईल ना. आता फायनलचे पण पेपर येईल. मग बघू फायनलला काय होईल. मग पास होईल की फेल. मग त्यांना माहिती आहे की शिवाजीनगर म्हणजे शिवशक्तीनगर कोणाला माहिती आहे. एक शिवशक्तीनगर याचं श्री हरिदर्शन सोसायटी त्यांना माहिती. ते माझ्या घरी या, माझ्या बड्डेला या. आणि मी तुम्हाला वाटतं मी मोठा आहे, पण मी तेवढा मोठा नाही. मी 10 वर्षाचा आहे, समजून घ्या. तर ते भूतिया व्हिडिओ बघितली असेल तर परत बघा. चांगली वाटली बघा. एकच दिवस का भेटताय त्या दिवशी तर त्या यूट्यूबरच्या भूतनीची व्हिडिओ बनवतात. तर त्या दिवशी म्हणजे त्यांना किती व्ह्यूज भेटत असेल. मला त्या दिवशीच काय आठवण येते. मला ना ती सवय झाली त्या दिवशीची. तर आता स्कूलची तयारी करावं वाटतंय, पण स्कूलला जाऊन नाही वाटत. पाठले दुखते माझी. तर असं बसलो आहे असंच का करणार. तर त्यांना श्री हरिदर्शन सोसायटी शिवाजी महाराजांचा पुतळा माहिती का. एक मेडिकल दिसेल तुम्हाला. कांचं मेडिकल आहे, शिवम मेडिकल माहिती ना. त्यांना विचारा श्री हरिदर्शन सोसायटी कुठे आहे. हां, तर काय करा, सरळ जायचं. एक असा टर्न घ्यायचा. राईट घ्यायचा, लेफ्ट घ्यायचा, सरळ जायचं. ब्ल्यू कलरची गाडी तिथं माझ्या पप्पांची आहे. तिथं यायचं. रवींद्र जाधव दिसलं माझं घर. आणि मी तुम्हाला यायचं आहे. तुम्ही चान्स करू शकता. ट्राय दिस नंबर. आणि कोणी म्हणत असेल नंबर पाहिजे नाही तर काही नाही, घेऊन टाका. मला काही नाही. मी जर कमेंटमध्ये सांगत असेल की मला तुमचा फोन नंबर पाहिजे तर मी ऑफकोर्स मी देऊ शकतो. मला काही नाही. तर कोणाला काय असं वाटत असेल की फोन नंबर पाहिजे तर मी आत्ता पण सांगू शकतो. पण तोपर्यंत कमेंट नाही येत तोपर्यंत तुम्ही नंबर नाही सांगणार. तर हे माझं सिक्रेट आहे. आणि हे मेसेज कोणाचं आहे. तर असं मेसेज आलं होतं. तर मी आता माझ्या दीदीला बघतो. आता आमच्या दोघांचा व्हॉट्सअप आहे. असंच काही ना काहीतरी पाठवायचं रात्री. तर आता मी तुम्हाला भेटतो. स्कूल आता थोडासा टाईम आहे थोडा, अजून काही नाही. मग आता स्कूलचे कपडे घालेल. मग तुम्हाला नंतर भेटतो. नंतर पण नाही भेटणार आता. तर आता टिफिन बनवायचं आहे. बॅग बी भरली सगळं. टिफिन भरवायचं. अजून मला कपडे घालायचे, बुटं आणायचे. सगळं काही काम मलाच करावं लागतं. काय करू मी. तर असंच काहीतरी रिकामी उद्योग करत बसलो मी. रिकामी बसलो. काहीच नाही करू शकत. तर आज काय खास नसणार. संडेला अडचण येऊ शकते मला. जास्तीत जास्त संडेला येऊ शकते. अरे यार ब्लॅक दिसतं. संडेला अडचण येऊ शकते. मी म्हणत होतं संडेला हे येऊ शकतं. आणि काय नाही, मग संडेला येऊ शकते. पण बघू. फोन आला तर स्टॉप करून ते बंद करून रेकॉर्डिंग. मग दुसरी व्हिडिओ टाकावा लागेल. मग त्याचा पार्ट 2 बनवावा लागेल. मग कसं ते यूट्यूबवर करतात तसं. पण ते मला तसं नाही जमत. त्याच्यावर माझाच जुना कम्प्युटर काय नाही. तर मी आता 20 मिनिटाचं बनवलं आहे, जास्ती नाही. 1 घंट्याचं. मला सॅटर्डे नाही तर संडे. पण ट्युशनला सुट्टी नाही येणार. गजब बेइज्जती. तर मी आता काय म्हणू शकत नाही. आणि त्यांचा पण बड्डे येईल. आज त्यांचा पण बड्डे आहे. म्हणजे
ते पण माझे व्हिडिओ बघतात. त्यांचा पण बड्डे, कोणाचा पण बड्डे असेल तर आत्ताच हॅपी बड्डे बोलून देतो. नंतर चान्स नाही भेटत मला. तर भेटू मग दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सर फॉर वॉचिंग. मग फक्त म्हणजे थँक्यू बघायला तुमच्यासाठी एवढं मेहनत करावं लागते. म्हणजे बघायसाठी एवढं मला करावं लागतं. तर थँक्यू बघायसाठी. गुड बाय.